नमस्कार. गणपती बाप्पांचं आगमन होऊन आज 8 दिवस झाले. भरपूर प्रकारचे मोदक आपण आपल्या चॅनलवरती पाहिले. गणपती बाप्पांना आपण प्रसादासाठी मोदक, पेढे तर नेहमीच देत असतो. तर हे आपण बाहेरून विकत आणतो. पण आज आपण 1 वाटी दूध आणि 1 वाटी मिल्क पावडरपासून भरपूर सारे माव्याचे मोदक घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. झटपट बनते. 10 ते 15 मिनिटात हे माव्याचे मोदक बनून तयार होतात. तुम्ही पाहू शकता किती सुबक बनतात. बाहेरून जास्त किमतीत विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच बनवल्यावर याची टेस्टही खूप छान लागते आणि गणपती बाप्पांनाही तुमचे हे मोदक नक्कीच आवडतील. चला तर मग वेळ न घालवता हे कसे बनवायचे ते पाहूयात. तर आज आपण माव्याचे मोदक बनवतोय, पण माव्याचा वापर करणार नाहीये. त्यासाठी कढईमध्ये मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आज आपण दुधाचा वापर करून घरच्या घरीच झटपट मावा बनवणार आहोत आणि त्यापासून मोदक बनवणार आहोत. तर गॅसची फ्लेम फुल ठेवली तरी चालेल. दुधाला उकळी येऊन द्यायची आणि सतत हलवत आपण हे दूध आटवून घेणार आहोत. आता या दुधामध्ये तुम्ही या स्टेजला 1 चमचा तूपही घालू शकता. तुपामुळे या माव्याला खूप छान चव येते आणि एक प्रकारची चकाकीही येते. तर हे दूध आपण सतत हलवत राहणार आहोत आणि कडेला जी साई जमा झालेली आहे तीही आपण ह्या दुधामध्ये मिक्स करत राहणार आहोत. त्याने काय होतं, दूध घट्ट व्हायला लवकर मदत होते. तर आज आपण हे जे दूध 1 वाटी घेतलेलं आहे, साधारण हे अर्धी वाटी होईपर्यंत हे आटवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात हे दूध छान आटलं गेलेलं आहे. दुधाचं प्रमाण आपण कमी घेतलेलं होतं, त्यामुळे हे दूध आटायला वेळ लागत नाही. तर दूध आपलं नेहमी घेतलेलं त्याच्यापेक्षा अर्ध झालेलं आहे. तर आता यामध्ये मी पाऊण वाटी मिल्क पावडर घालते. इथे मी मिल्क पावडरचा वापर केला आहे, डेअरी व्हाईटनरचा वापर केलेला नाही आहे. आणि 2 चमचे मी इथे डेसिकेटेड कोकोनट घालते. पण लक्षात ठेवायचं, मी गॅसची फ्लेम बंद करून या सगळ्या गोष्टी यामध्ये घातलेल्या आहेत. गॅसची फ्लेम चालू असताना जर तुम्ही मिल्क पावडर यामध्ये घातली तर मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिल्क पावडर व्यवस्थित दुधामध्ये एकजीव करून घ्यायची. आणि ही व्यवस्थित एकजीव झाली की पुन्हा आपण गॅस चालू करणार आहोत आणि ही मिल्क पावडर आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून छान ही घट्ट होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की अगदी झटपट हा मावा तयार झालेला आहे. याची अशी गोळी बनायला लागली की तुमचं समजायचं की मावा तयार झालेला आहे. आता तुम्ही या स्टेजलाही 1 चमचा तूप घालू शकता. माझा व्हिडिओ स्किप झाला आहे, मी या स्टेजला 1 चमचा तूपही घातलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. एका प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि यामध्ये आपण जो हा तयार केलेला मावा आहे, खवा जो आहे तो काढून घ्यायचा. आपल्याला खवा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. तर याचे असे छान तुकडे तयार झालेले आहेत. तर हा व्यवस्थित पसरून ठेवायचा आणि हा खवा आपण साधारण 5 ते 7 मिनटं थंड करायला ठेवणार आहोत. लक्षात ठेवायचं, खवा पूर्ण थंड झाला पाहिजे. खवा पूर्ण थंड झाल्यावरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर खवा आपला छान 7 ते 8 मिनटात थंड झालेला आहे. आता यामध्ये मी 3 चमचे पावडर शुगर घालते, पिठी साखर घालते. तुमच्या गोडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी मिल्क पावडरचा वापर केला आहे, त्यामुळे पिठी साखरेचा वापर थोडा कमी करते आणि व्यवस्थित ही पिठी साखर आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. पिठी साखर आपण यामध्ये मिक्स करून घेतोय त्यामुळेच आपण हे सगळा मावा थंड करून घेतला आहे. नाहीतर मग मावा गरम असता तर ही पिठी साखर यामध्ये वितळली असती आणि त्यामुळे पीठ जे आहे ते आपलं ओलसर झालं असतं, पातळ झालं असतं. तर हे व्यवस्थित मी सगळं मळून घेतलं आहे. हे एका साईडला ठेवायचं. थोडंसं तूप घ्यायचं ग्रीस करायला. आपल्या डेकोरेशनसाठी मी इथे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि थोड्याशा केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर आपलं आता पीठ तयार झालेलं आहे. तर आपण मोदक बनवायला घेऊयात. मी इथे एक मोदकाचा साचा घेतलेला आहे. असे मोदकाचे साचे सहज बाजारात उपलब्ध होतात. याला आपण तुपाने ग्रीस करून घेणार आहोत. यामुळे काय होतं, मोदक पटकन छान आकारात सुटतो, आतमध्ये चिटकून राहत नाही. आता मी गार्निशिंगसाठी केसरचे काडे आणि पिस्त्याचे काप लावून घेते. व्यवस्थित हे काप लावून घ्यायचे आणि नंतर आपला जो तयार केलेला मावा आहे त्याच्यातला थोडासा घ्यायचा आणि हा छान दाबून मोदकाच्या साच्याला लावून घ्यायचा. तर व्यवस्थित दाबून हे पीठ भरायचं. जेवढं तुम्ही व्यवस्थित दाबाल तेवढा याला छान आकार येतो. हे व्यवस्थित दाबल्यानंतर साचा बंद करून घ्यायचा आणि याच्या तळालाही व्यवस्थित दाबून घ्यायचं. बोटाने मी अंगठ्याच्या साहाय्याने व्यवस्थित दाबून घेते. थोडंसं कमी वाटलं तर एक्स्ट्राचं पीठ घालून तुम्ही दाबून घेऊ शकता. अलगद हाताने साचा उघडायचा आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहेत. याच्या कडेचा जो भाग असेल तो काढून घ्यायचा. सुंदर असे मस्त खव्याचे माव्याचे मोदक आपण झटपट घरच्या घरी तयार करून घेतले. असेच आपण सगळे मोदक
तयार करून घेणार आहोत. पीठ जर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटलं किंवा असं दाणेदार वाटलं तर त्यात थोडंसं तुम्ही दूध घालून हे पुन्हा मळून घेऊ शकता आणि याचे मोदक बनवू शकता. तर मस्त ही टीप नक्की वापरा आणि असे छान मस्त माव्याचे मोदक घरच्या घरीच तयार करा. असे हे मोदक तुम्ही गणपती बाप्पाला नक्की प्रसादासाठी ठेवा आणि कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी मोदकाची रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया.